बातमी साताऱ्यामधून आहे। साताऱ्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये रेव पार्टी बारबाला नाचवला जात आहेत, गाड्या फोडल्या गेल्या आहेत, डोकी फोडली आहेत, दारूसह अंमली पदार्थांचं सेवन केलं जात आहे। पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिलेत। साताऱ्यामध्ये पोलीस बंदोबस्तामध्येच रेव पार्टी केली जात आहेत, बारबाला नाचवल्या जात आहेत, गाड्या फोडल्या जात आहेत, डोकी सुद्धा फोडली आहेत, दारूसह अंमली पदार्थांचं सेवन केलं जात आहे आणि या संदर्भात आता पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले। एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती। त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजतंय। ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे। याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाश, आपण पाहतोय साताऱ्यामधली ही घटना आहे, पोलीस बंदोबस्तातच रेव पार्टी चालवली जाते। प्रकाश, नक्कीच जान्हवी, वर्ल्ड हेरिटेज म्हणून ओळख असलेल्या कास पठारावरती गेल्या काही दिवसापासून हे कास पठार चर्चेत आलेलं आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या तरी छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये रेव पार्टी आणि मोठ्या उद्योगपती किंवा मोठे जे धनाढ्य आहेत त्यांचे शोक पुरवण्यासाठी येथे पार्ट्या केल्या जातात आणि या पार्ट्या रेव पार्ट्या सारख्या असतात, ज्या मुंबई पुण्यावरून बारबाला बोलवून आणून त्यांना नाचवलं जातं। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यामुळे दहशत सुद्धा निर्माण होते आणि हे जे वर्ल्ड हेरिटेज म्हणून जे मांडलेलं कास पठार आहे, या कास पठारावरची शांतता पूर्णपणे भंग केली जात आहे। याबाबत बऱ्याच वेळा तक्रार देऊन सुद्धा याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। आता सुद्धा ही जी पार्टी झाली, ही या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात राडा झाला, त्याचबरोबर बऱ्याच लोकांची डोकी फोडली गेली। पार्टी चालू असताना या काही मित्रांमध्ये वादावादी झाली आणि या वादावादीचं पूर्वसन हे भांडणामध्ये झालं आणि मोठ्या प्रमाणात राडा झाला आणि ही घटना मात्र प्रकाश याच्या आता यानंतर पुढे कारवाईचे आदेश जरी दिलेले असले तरी कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे, ऍक्शन घेतल्या गेल्या आहेत का ऑलरेडी काही? आता काही दिवसापूर्वी महाबळेश्वरमध्ये जे एक प्रकार घडला होता असा, त्या प्रकरणामध्ये जे येथील पोलीस अधीक्षक आहेत समीर शेख यांनी कारवाई केली होती, मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केले होते। या सुद्धा कारवाई जी घटना घडलेली आहे यामध्ये पोलीस अधीक्षकांकडून हीच अपेक्षा आहे की मोठ्या प्रमाणात कारवाई करून जी 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 या संदर्भातली माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।